शिवप्रभात. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा अक्षय सर्वांसमोर रमाची बाजू घेतो तेव्हा त्याचे वडील मात्र सगळ्यांसमोर त्याची प्रशंसा करू लागतात. ते म्हणतात की वा, आज सगळ्यांसमोर तू या मुलीची बाजू घेऊन घरच्यांशी भांडलाय ना, मला तुझा खरंच फार जास्त अभिमान वाटतोय बछड्या. हे ऐकून शशांकला हे ऐकून अक्षयला मात्र राग येतो. तो म्हणतो असं काही नाही आहे, ती बरोबर होती म्हणून मी तिची बाजू घेतली. हिच्याऐवजी जर दुसरं कोणी जर बरोबर असतं ना, मी त्याची बाजू नक्कीच घेतली असती. असा तुमच्या मनातला गैरसमज ना दूर ठेवा आणि मला असं कुणाच्या मनात चांगलं व्हायची अजिबात गरज नाही आहे. हे ऐकून त्याचे बाबा मात्र तरी म्हणू लागतात की तरीही तू या मुलीची बाजू घेतली आहे ना, मला फार जास्त आनंद वाटला. तेव्हा अक्षयची आई मात्र त्याच्याकडे बघत असते. रमाला हे सगळं ऐकून फार जास्त आनंद होत असतो. पण या सगळ्या पाठीमागे आजी व जान्हवी या दोघांना मात्र फार जास्त राग येत असतो. ते त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत असतात. तेव्हा अक्षय म्हणतो, एखाद्याला कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्याने घालू नये कपडे, त्यात काय एवढं. जा तू कपडे बदलून ये. रमा मात्र त्याचं एकही नाही त्याच्याकडे टक लावून बघत असते. तो म्हणतो असं काय बघते, जा ना कपडे बदल जा. तरीही त्याच्याकडे बघत असते. तेव्हा सीमा मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते जा तू कपडे बदल जा. तेव्हा सीमाचं ऐकून रमा मात्र तिथून निघून जाते व ती आज जाऊन कपडे बदलायसाठी जाते. इकडे दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की जेव्हा रमा आज जाते तेव्हा अक्षयचे वडील मात्र सीमाकडे रागाने बघू लागतात. त्यांचं हे राक्षसी हास्य बघून सीमा मात्र दुखावली जाते. दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की अक्षय आणि रमा दोघेही डॉक्टरकडे गेले असतात व रमाचे डोळे तपासणी चालू असते. रमाचा एक डोळा तपासल्या चालू असतो व तिच्यासमोर एक डोळे तपासायची मशीन असते. तिला काही गोष्टी दाखवल्या जातात व विचारलं जातं की हे तुला दिसतंय का, हे तुला दिसतंय का. तेव्हा रमा मात्र त्यांना हो म्हणून उत्तर देत असते. त्याच्यानंतर रमा जाते व अक्षयसोबतच्या खुर्चीवर जाऊन बसते. त्याच्यानंतर तिला लांबून काही अंक दाखवले जातात आणि विचारतात हे किती, आणि न चुकता ती प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देते. हे ऐकून रमाला मात्र आनंद होत असतो. त्याच्यानंतर डॉक्टर मात्र त्याच्या दोघांनाही सांगू लागतात की तुम्ही एक काम करा, यांच्या आणखी काही टेस्ट करायच्या आहेत. आता काही वेळासाठी यांच्या डोळ्यांमध्ये अंधुक येईल, म्हणजेच की जवळजवळ 12 तासांसाठी. तोपर्यंत तुम्हाला यांची काळजी घ्यावी लागेल. काही दिसता येणार नाही, तुम्हाला कसल्याही गोष्टी वापरता येणार नाहीत. डॉक्टर इंग्लिशमध्ये असं म्हणत असतात की त्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूवर समोर जाऊ नये ज्याच्याने त्या डोळ्याला त्रास होईल. पण रमाला मात्र काही समजत नाही. ती म्हणते ह्या काय म्हणतात, सनस्क्रीन लावायचं म्हणतात का. ती रेवा लावते, मला नाही जमत. तेव्हा अक्षय त्याच्या डोक्याला हात मारून घेतो, म्हणतो अगं त्या म्हणतात की टी व्हीजवळ लॅपटॉपसमोर जायचं नाही, तू शांत राहा. तेव्हा ती म्हणते हो. यांचं बोलणं चालू असतं तेव्हा रमा मात्र रागा जाते. ती म्हणते काय करायचं एवढं सगळं करून, मला काही टेस्ट वगैरे गरज नाही आहे, व तिथून उठून चाललेली असते. डॉक्टर तिला थांबवतात. तेव्हाच अक्षय म्हणतो एक थांब, सिट डाऊन. तिला काहीच कळत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो बस खाली. जेव्हा अक्षय तिच्याकडे असं बोलत असतो तेव्हा डॉक्टर त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा अक्षय मात्र म्हणू लागतो की सुईला घाबरते म्हणून इंजेक्शन लावत नाही, असंच प्रत्येक गोष्टीला भीते, आता इथेही भीते म्हणून तिला चेकअप हे करायचा नाही आहे, असं थोडं चालत असतं. तेव्हा डॉक्टरही तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ती म्हणते हो. डॉक्टर म्हणते चला आपण टेस्ट करूया. ती म्हणते नको. अक्षयकडे जेव्हा रागाने बघतो तेव्हा ती म्हणते ठीक आहे जाते व तिथून निघून जाते. दुसऱ्या सीनमध्ये मात्र आपल्याला असं दाखवलं जातं की आजीपाशी जान्हवी व तिचा नवरा आलेला असतो. ते दोघं आजीला फार काही वाईट साईड बोलत असतात. ते म्हणतात की काय चाललं आहे आजी, तू जान्हवीला त्या रमाच्या विरोधात पाठवलं होतं ना, तू नेमकं जान्हवीच्या साईडला आहेस की त्या मुलीच्या बाजूला. तेव्हा आजी मात्र त्या दोघांवर रागू लागतात. ते म्हणतात की तुला एक काम सांगितलेलं देखील होत नाही का, मी त्या मुलीची बाजू काय म्हणून घेईन, ती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्या मुलीला आज त्या ड्रेसची किंमत कळाली, उद्या त्या मुलीला स्वतःची किंमत देखील कळेल. आणि आजी मात्र रागू लागतात. तेव्हा जान्हवी म्हणू लागते की काय आई, त्या मुलीची मला इतके जास्त राग येते ना समजत नाही, डोक्यात जाते माझ्या नुसतं. आजी म्हणतात की हे सगळं तुझ्या मूर्खपणामुळे होते. अक्षय आणि ती कधीच जवळ आले नसते जर का तुझा मूर्खपणा झाला नसता तर. ती म्हणते म्हणजे. तेव्हा ती म्हणते अक्षयचा स्वभाव एकदम त्याच्या वडिलांवरती गेलेला आहे. त्याला त्याच्या बायकोचा फार जास्त राग येते व ते कधीच एकत्र येणार नाही. आपल्याला फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते दोघं एक सोबत कधीच येणार नाहीत. हे ऐकून जान्हवी म्हणते त्यांचा स्वभाव आईसारखाही आहे का, ते कधी येतील काही सांगता येत नाही. तेव्हा आजी मात्र त्याच्यावर रागवते व म्हणते आज अक्षय तिच्यासोबत आहे ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं, तुझ्या मूर्खपणामुळे. हे ऐकून जान्हवीला राग येतो. हा सीन इथे संपतो. दुसऱ्या सीनमध्ये असं दाखवलं जातं की इकडे रमा व अक्षय दोघेही क्लिनिकच्या बाहेर आले असतात. रमा मात्र अक्षयला फार जास्त सुनवत असते. ते म्हणते
काय गरज होती एवढ्या सगळ्या टेस्टची? मी तुम्हाला म्हणलं होतं ना मी ठीक आहे, उगाच काही टेस्ट केल्या. तेव्हा अक्षय मात्र रागावून म्हणतो, काय बोलतोय तुला कळतंय आहे का? तुझ्या डोळ्यांवरती स्ट्रेस आला त्यामुळे आपण आलो होतो आणि डॉक्टरने सांगितले ना तुला ड्रायनेसमुळे हा त्रास झाला आहे, उगाच कोणता तरी स्ट्रेस घेतला आहे तू. तेव्हा रम म्हणते, काही स्ट्रेस वगैरे घेतला नाही मी. तेव्हा तो म्हणतो, हो का, तुम्हाला फार जास्त कळतं का, सांगा मग काय झाले. तेव्हा ती म्हणते, डोळ्या दुखायला काही कारणं लागतात का? मी सारखी रडत असते ना त्याच्यामुळे असं होतं. तेव्हा अक्षय जास्त रागाला जातो, म्हणतो, डोळे वगैरे काही नाटकं सांगू नको, गपचूप चल. तेव्हा ती म्हणते, तुम्ही नेहमी माझ्या चुका का करता? अक्षय म्हणतो, कारण तू चुकते का नेहमी मग? तेव्हा ती रागाने म्हणते, ठीक आहे, तुम्हाला त्रास देत नाही, मी एकटीच जाते व तिथून निघून चालली असते. मात्र रामाच्या डोळ्यांमध्ये अंधुक असतो, तिला काय दिसत नसतं. ती चाललेली असते तेव्हा अक्षय तिच्या पाठीमागे येतो व ती जाता जाता झाडाला धडकते. तेव्हा अक्षय म्हणतो, काय चाललंय तुझं? तिला थांबवतो व पकडून न्यायला लागतो. जेव्हा ते दोघं चालले असतात तेव्हा तो रस्त्यात गाड्यांना थांबवतो व त्यांच्यासोबत तिला घेऊन जातो. तो जाताना तिला गाडीत बसवतो व त्याच्यानंतर तिची सीट बेल्ट बांधत असतो. सीट बेल्ट बांधताना तो रामाच्या फार जास्त जवळ आलेला असतो. हे बघून रामाला मात्र आनंद होत असतो. तो जेव्हा गाडीत जाऊन बसतो तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, फार टँट्रम झाले, आता कोणताही स्टंट नको, डिरेक्टली घरी जाऊया. ती म्हणते, हो ठीक आहे. दोघे घरीसाठी निघून जातात. दुसऱ्या सीनमध्ये असं दाखवलं जातं की इकडे जान्हवी मात्र तिच्या नवऱ्यावरती फार जास्त रागवली असते. ती म्हणते, माझं या घरात काहीच चालत नाही. बघितलं ना ती मूर्ख मुलगी माझ्यासोबत कसं वागली, आणि फार जास्त टेन्शन घेऊ लागते. तेव्हा तिचा नवरा म्हणतो की असं काय करतेस डार्लिंग, तू अजिबात रागायला जाऊ नको. तू जेव्हा स्ट्रेस घेते ना तुझ्या चेहऱ्यावरती तेव्हा पिंपल येतात आणि तुला पिंपलवाला चेहरा पाहिजे का? तेव्हा ती म्हणते नको. तेव्हा तो तिचं सांत्वन करतो. एवढ्यातच दुसऱ्या सीनमध्ये असं दाखवलं जातं की रमा व अक्षय यांची गाडी रस्त्यातच बंद पडलेली असते. अक्षयला काय करावं काही समजत नसतो. तो गाडीतून जाऊन बघतो तर काय झालं असतं की टायर पंक्चर झाला असतो. तो फार जास्त रागला जातो आणि म्हणतो, क्या टायर झाला पंक्चर? तेव्हा रमा म्हणू लागते, हे काय तुमचं, तुम्ही ट्यूबलेस टायर लावत नाही का? तेव्हा तो तिच्यासमोर हात जोडतो म्हणतो, तुला बरी नॉलेज आहे या सगळ्यांमधली. तेव्हा ती म्हणते, काही नाही, आमच्या घराशेजारी एक गॅरेज होतं, मी मुरलीदादांच्या शेजारी सारखं जाऊन बसायचे, ते मला लहानपणी शिकवायचे. तेव्हा तो म्हणतो, धन्य आहेस, व जाऊन तो टायर बोलू लागतो. ती म्हणते, स्टेपनी आहे का? तो म्हणतो, अर्थात असणारच ना. तो जातो व आतून स्टेपनी आणून काम करायला सुरुवात करतो. तेवढ्यातच अंधुक दिसणारी रमा वा अक्षय गाडीपाशी जाऊन बसले असतो तेव्हाच तो स्वतः जवळची असलेली कामं करू लागतो. पण रमाला मात्र जराही चैन नसते. ती स्वतःची सीट बेल्ट खोलते व गाडीच्या बाहेर निघते. ती जाते व कारच्या समोर उभी राहते. ती अक्षयला म्हणू लागते की तुम्हाला ही गाडी फार जास्त आवडते ना, तुमचं या गाडीचं जसं नातं आहे ना तसंच माझं आणि जवळच्या नात्यांचं नातं आहे. म्हणजेच की सगळ्यांचं नाते अशीच असतात. अक्षयला मात्र त्याची फिलॉसॉफी जरा देखील आवडत नसते. तो तिला म्हणत असतो, ए बाई किती बोलते, शांत राहा ना जरा. तेव्हा ती मात्र शांत राहते. अक्षय मात्र काम करत असतो. तेवढ्यातच तिला पाठीमागून जाणाऱ्या सायकलचा आवाज येतो ज्यावरती कुल्फीवाला असतो. तेव्हा ती म्हणू लागते, कुल्फीवाला आहे काय ते? तेव्हा अक्षय म्हणतो, असेल. तेव्हा ती गाडी आणखी जोराने वाजवू लागते आणि म्हणते, प्लीज माझ्यासाठी कुल्फी आणून द्या ना. अक्षय म्हणतो, काय तुझं, तू शांत बस आणि मला काम करू दे. तेव्हा ती फार जास्त ओरडू लागते. तेव्हा तो म्हणतो, ए बाई तोंड बंद कर, मी आणतो. व जातो व त्या कुल्फीवाल्याला थोडेफार पैसे देतो. त्याच्याकडून 4 कुल्फी आणतो व रमाला देतो. रमा तुझं स्वतःच्या हातात 4 कुल्फ्या घेते व त्यांना खाऊ लागते. तो म्हणतो, आता तुझं तोंड बंद ठेव आणि मला माझं काम करू दे. तेव्हा रमा म्हणते, ठीक आहे. जेव्हा तो स्वतःचं काम करत असतो तेव्हा सीन संपवतो. दुसऱ्या सीनमध्ये असं दाखवलं जातं की जान्हवी आलेली असते. ती तिच्या कपाटात जाते व कपाटातल्या सगळ्या साड्या स्वतःच्या एका बॅगेमध्ये टाकते आणि स्वतःच्या नवऱ्याला म्हणते, तिने माझ्यासोबत असं केलं तर काय, आता बघा काय करते. तिच्या सगळ्या साड्या लपवून ठेवते, बघा आता ती काय करते. आणि दुसऱ्या सीनमध्ये असं दाखवलं जातं की गाडी ठीक झालेली असते. तेव्हा अक्षय म्हणतो की चल बसूया गाडी. तेव्हा ती म्हणते हो, आणि दोघे हे गाडी बसून घरी निघालेले असतात. आणि आजचा एपिसोड आहे तेच संपतो. उद्याच्या एपिसोडमध्ये असं दाखवलं जाणार आहे की जीव बाबा दोघं एकमेकांशी बोलत असतात. तो म्हणतो, आई मला माहिती आहे तुला ही मुलगी अजिबात आवडत नाही. ती म्हणते, बघ ना तरी तुझ्या सीमाने इथे गळ्यात आणून बाजली आमच्या. तेव्हा तो म्हणतो, मग? ती म्हणते, मग तुझी एवढी बाजू का घेतोय? तो म्हणतो, मला माहिती आहे आई तुला ती अजिबात आवडत नाही. आपल्या दोघांचे रस्ते जरी वेगळे असले ना, आपल्या दोघांची डेस्टिनेशन एकच आहे. दुसरीकडे ते असं बघतात की रमा व अक्षय दोघे आलेले असतात. रमाला काही दिसत नसतं. ती जाता धडकते तेव्हा अक्षय तिचा हात पकडून तिला नेत असतो. हे बघून आजी व बाबा यांना फार जास्त राग येतो आणि प्रोमो इथेच संपतो. मित्रांनो, माझ्यासाठी न विसरता चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.